अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो. श्री स्वामी समर्थ माऊली या आपल्या यूट्यूब चॅनेलवर मी आपल्या सर्वांचं स्वागत करते. उत्पत्ती एकादशी ही कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथीच्या दिवशी साजरी केली जाते. ही एकादशी चतुर्मासानंतर येणारी पहिली एकादशी आहे. भगवान विष्णू यावेळी जागृत अवस्थेत सृष्टीची जबाबदारी घेतात. पौराणिक कथेनुसार हा दिवस देवी एकादशीच्या उत्पत्तीशी जोडला गेलेला आहे. भगवान श्रीकृष्णाचे परममित्र सुदामा यांनीही स्वतः उत्पत्ती एकादशीचे व्रत केले होते. या व्रताच्या महिमेमुळे त्यांना राज्यासह पुत्ररत्न प्राप्त झाले. या व्रताचे महत्त्व सर्व प्रमुख एकादशींपैकी सर्वात महत्त्वाचे मानले जाते. तर जाणून घेऊया उत्पत्ती एकादशीचे तिथी, शुभमुहूर्त आणि पूजेची पद्धत. उत्पत्ती एकादशी ही कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथीला साजरी केली जाते. यंदा उत्पत्ती एकादशीची तिथी 25 नोव्हेंबरला मध्यरात्री 1:01 सुरू होईल. तर 26 नोव्हेंबरला उत्पत्ती एकादशी साजरी केली जाईल आणि 27 नोव्हेंबरला पहाटे 3:47 उत्पत्ती एकादशीची तिथी समाप्त होईल. उदय तिथीनुसार 26 नोव्हेंबरलाच आपण उत्पत्ती एकादशीचे व्रत करणार आहोत. आता पुराणामध्ये उत्पत्ती एकादशीचे महत्त्व विशेष मानण्यात आले आहे. मान्यतेनुसार देवी एकादशीला या दिवशी भगवान विष्णूंच्या अंशातून जन्माला घातले आहे. पौराणिक कथेत सांगितले आहे की एकदा भगवान विष्णू योग निद्रामध्ये होते. जेव्हा मूर नावाचा राक्षस त्यांच्यावर हल्ला करणार होता, तेव्हा भगवान विष्णूंच्या शरीरातून एका दैवी देवीचा जन्म झाला. त्या देवींनी त्या युद्धात मूर नावाच्या राक्षसाचा वध केला. यावर प्रसन्न होऊन भगवान विष्णूंनी देवीला एकादशीचे नाव दिले आणि वरदानही दिले की जे भक्त कलियुगामध्ये तुमची पूजा व्रत करतील त्यांना सुख, समृद्धी, सौभाग्य, यश, कीर्ती, निरोगी आरोग्य लाभेल. तेव्हापासून एकादशीचे व्रत केले जाते. देवी एकादशी सोबतच भगवान विष्णूंचीही पूजा केली जाते. आता उत्पत्ती एकादशीची पूजाविधी काय आहे ते पाहूया. उत्पत्ती एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावे. मंदिराची स्वच्छता करावी. यानंतर दिवा लावून भगवान विष्णूंच्या मूर्तीचा अभिषेक करावा. भगवान विष्णूंना सुपारी, नारळ, फळे, लवंगा, पंचामृत, अक्षता, मिठाई आणि चंदन अर्पण करा. त्यानंतर भगवान विष्णूंची आरती करावी. भगवान विष्णूंना या दिवशी तुळस अर्पण करावी. भगवान विष्णूंची उपासना केल्याने विशेष फल प्राप्त होते. त्यांच्या पूजेसाठी नैवेद्य अर्पण करताना त्या नैवेद्यामध्ये तुळशीच्या पानांचा समावेश करावा. आर्थिक संकट आणि कर्जापासून मुक्ती मिळवण्यासाठी उत्पत्ती एकादशीच्या दिवशी संध्याकाळी तुळशीसमोर दिवा लावा. देवघरासमोर एक लाल रंगाचे आसन टाकून त्यावर बसा आणि एक माळ ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा. त्यानंतर भगवान विष्णूंना शिऱ्याचा नैवेद्य दाखवा. रोगमुक्तीसाठी जर उपाय करायचा असेल तर या दिवशी संध्याकाळी पिंपळाच्या झाडाला कच्चे दूध आणि पाणी एकत्र करून अर्पण करा. पूर्ण 21 दिवस हे नित्य नियमाने करायचे आहे. पिंपळाच्या मुळाची थोडी ओली माती घेऊन ती कपाळावर आणि नाभीला लावायची. या दिवशी शक्य होईल तेवढी भगवान विष्णूंची आराधना करायची आहे. ज्यांचे विवाह होत नाहीयेत किंवा विवाहामध्ये काही बाधा येत असेल तर त्यासाठीही उपाय आहे. उत्पत्ती एकादशीच्या दिवशी लाल किंवा पिवळ्या रंगाचे कापड घाला. शाळीग्रामला अंघोळ घालून त्याला चंदन लावून घ्या. शालिग्रामला एका पिवळ्या रंगाच्या आसनावरती ठेवा. त्यानंतर तुळशीला शाळीग्राम समर्पित करा. यानंतर आपला विवाह लवकर होण्यासाठी प्रार्थना करा. काही मंत्रांचा जप करायचा आहे. उत्पत्ती एकादशीच्या दिवशी तुम्ही जेवढी शक्य होईल तेवढी भगवान विष्णूंची आणि माता लक्ष्मीची आराधना करा. ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णू प्रचोदयात. दुसरा मंत्र आहे ओम विष्णवे नमः. तिसरा मंत्र आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. चौथा मंत्र आहे श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा. यांपैकी कोणत्याही मंत्राचा तुम्ही जाप करू शकता.
किंवा जर वेळ असेल, शक्य झाला तर प्रत्येक मंत्राच्या 3 माळी जप करा. शक्य होईल एवढी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मींची पूजा करा. तर 26 नोव्हेंबर रोजी उत्पत्ती एकादशी आहे. तुम्हाला जेवढं शक्य होईल तेवढी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची सेवा करा, यांची आराधना करा आणि प्रसन्न अंतःकरणाने जेव्हा आपण देवांची पूजा करतो, आराधना करतो, जप करतो किंवा कोणत्याही प्रकारची त्यांची भक्ती करतो, तेव्हा नक्कीच देव आपल्याला आपले इच्छित फळ देतात. ते आपल्यावर प्रसन्न होतात. तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपला हा व्हिडिओ शेअर करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.